अल्पवयीन विद्यार्थिनीचे छायाचित्र काढून ब्लॅकमेल, शिक्षकाविरोधात गुन्हा. नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचे छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संशयित मनसूर सादिक मनियार हा वडनेर भैरव येथील खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. तक्रारीनुसार विज्ञान प्रदर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे छायाचित्र काढण्यात आले आणि त्यानंतर ते मोबाईलद्वारे पाठवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इयत्ता 8वीच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना परस्पर पालकांशी संपर्क साधून त्यांना सांगून की आपल्याला विज्ञान प्रदर्शनाला जायचं आहे, त्या पालकांना त्यांनी असं फसवलं किंवा त्या खोटं सांगितलं आणि त्या मुली त्या सरांच्या सोबत त्या पालकांनी पिंपळगावला सोडल्या. पिंपळगाव बसून येथून त्या एस.टी. बसने सदर विज्ञान प्रदर्शनस्थळी जात होत्या. शाळेकडनं त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आम्ही दिलेली नव्हती की तुम्हाला विज्ञान प्रदर्शनाला शाळा पाठवत आहे. शाळा जर एखाद्या विद्यार्थिनीला जर बाहेर विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर उपक्रम असो जर पाठवायचा असेल तर महिला शिक्षक ही नेहमी सोबत देते. त्याच्यापूर्वी संबंधित पालकांकडे संमतीपत्र परवानगी घेते की आपल्या मुलीला या उपक्रमाला पाठवायची आपली परवानगी आहे का, ते जमा करूनच मग आम्ही त्या मुलींसोबत महिला शिक्षक देतो आणि तो उपक्रम यशस्वी पूर्ण करतो. तर त्या मुली परस्पर त्या पालकांच्याकडनं त्या सरांसोबत मग त्या ठिकाणी गेल्या. तिथे त्या सरांनी गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडनं एका मुली संदर्भात करण्यात आलं. ते त्यांचे काय फोटो काढले, काही व्हिडिओ काढले. हा जो संबंधित शिक्षक आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई ही झाली पाहिजे, ही माझी शाळेच्या वतीने स्पष्ट भूमिका आहे. आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आरोपी अटक करण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत त्याची पीसी घेण्यात आली आहे.